हे जे भामटे लोक आहेत हे 50 पक्षाकडून वेगवेगळ्या असे बंटी बबलीची जोडी करून आलेले लोक आहेत. मी अत्यंत जबाबदारीनं लोकसत्ताच्या या मंचावर हे नमूद केलं पाहिजे की भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. नितीन गडकरी साहेबांनी केलेली मांडणी की नवे घेताय पण जुन्यांकडे लक्ष द्या. सत्तेत बसलेले अजित दादा म्हणतायत की 70,000 कोटीचा घोटाळा करूनही मी बसलोय की नाही त्यांच्यासोबत, आणि आपण बॅकफुटला जातोय असं वाटता लगेचच भाजप सांगते चौकशी अजून संपली नाही. आणि आता मोहळांना इथे केंद्रातलं मंत्रीपद मिळालेलं आहे. इकडून मिसाळ आहेत. मेधा कुलकर्णी आणि ते एकमेकांची जिरवण्यासाठीच्या त्यांच्या टॅक्टिक चाललेल्या असतात ते अजून वेगळ्याच आहे. पण दिसतं फडणवीस म्हणतात की आम्ही पाणी पाणी करू वगैरे. तर आम्हाला पाणी पाणी करू वगैरे म्हणण्यापेक्षा जो तहानलेला महाराष्ट्र आहे त्यांना त्यांनी पाणी पुरवलं तरी पुष्कळ आहे. काँग्रेस सोबत गेल्याने जर हिंदुत्व धोक्यात येत असेल तर भाजपा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत गेली तेव्हा हिंदुत्व कुठल्या खोंटीला टांगून ठेवलं. हिंदुत्व धोक्यात जर इतक्या अशा गोष्टींनी येत असेल तर आता अकोला अकोटमध्ये MIM सोबत भाजपची युती. हे परमेश्वरा आम्ही आता कुणाकडे बघावे. महाराष्ट्रातली भाजपा आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण नासवण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. फडणवीसांचं आत्ताचं जे बोलणं आहे ना त्याला आक्रमकता म्हणण्यापेक्षा एक तर आक्रस्ताळेपणा म्हणावा लागेल किंवा खोटं बोल पण रेटून बोल या न्यायाचं त्यांना म्हणावं लागेल. खरं तर गेली अनेक वर्ष मी भटके विमुक्तांच्या चळवळीमध्ये काम करते. स्त्रीवादी चळवळीमध्ये काम करते. काही काळ मी सौदंतीमध्ये ज्या जोगतीनींच्या प्रथा आहेत त्यावर काम करत होते. त्यानंतर भटक्या विमुक्तांमधल्या ज्या जात पंचायतींच्या प्रथा परंपरा तर ती बंद झाली पाहिजे यासाठी गव्हर्नमेंटने कायदा करावा म्हणून अनेक वर्ष काम करत होते. मधल्या काळामध्ये माझ्या महाविद्यालयीन आयुष्यामध्ये दाभोळकर सरांच्या सोबत अनिसचं जे मासिक निघायचं त्याच्यासाठी राज्याची प्रकाशन कार्यवाह म्हणून काम करायची. नंतर मग यशदामध्ये जॉईन झाले. यशदाला मी समता सामाजिक न्याय विभागासाठी काम करत होते. ते सोडलं. ते नोकऱ्या फार सोडल्या. त्याच्या आधी विधी महाविद्यालयाला प्राध्यापिका होते. मग ती नोकरी सोडली. इकडे यशदाला जॉईन केलं. यशदा सोडलं. त्यानंतर लोकनायकसाठी मी पुणे आवृत्तीची संपादक म्हणून काम करत होते. कदाचित त्यामुळे थोडंफार जरा तुमची बायलाईन डेडलाईन बातमी किल होणं वगैरे जरा थोडंसं कळतंय. पण तिकडेही काही फार जीव रमला नाही. कारण ते सतत असं डोक्यावर एक पाटी लावायची आणि 2 वाक्य अशी घोटून ठेवायची. पहिलं वाक्य बॉस इज ऑलवेज राईट आणि दुसरं वाक्य इफ बॉस इज रॉंग रिपीट द फर्स्ट सेंटेन्स दॅट बॉस इज ऑलवेज राईट. तर हे काही फार जमत नव्हतं आणि मग स्वतःचं असं इन्स्टिट्यूट उभं करायचं ठरवलं आणि पुण्यामध्ये इथेच टिळक रोडला न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर जिकडे अबनावींची संस्था आहे तिथे संघ लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांच्यासाठीचं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. मी राज्यघटनेचा विषय शिकवते. आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध, देशाचं परराष्ट्र धोरण आणि घटना दुरुस्त्या हा विषय माझ्या अभ्यासाचा विषय आहे. आणि मला स्वतःलाही आश्चर्य वाटतं जर कोणी मला 5-10 वर्षांपूर्वी जर सांगितलं असतं की तुम्ही शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षामध्ये वगैरे जाणार आहात तर मी कदाचित त्याला ठार वेड्यात काढलं असतं की अरे माझा पिंड अतिशय वेगळा आहे आणि मी इकडे जाणं शक्यच नाही. मात्र राजकारणाच्या नावे आपण कायम नाकं मुरडत राहतो. कायम राजकारण म्हणजे चांगल्या माणसाची गोष्ट नाही आहे. कशाला गाळात उतरायचं आहे बाबा. नको ही चिखलफेक, नको ही सत्तेची अहममिका, ही चढाओढ, ही जीवघेणी स्पर्धा, ट्रोलिंग, काटछाट, विश्वासघात काय वाटेल ते. तर त्याच्यात आपण पडू नये असं वाटणाऱ्यांपैकी मी एक. मात्र ज्या पद्धतीने संविधानिक यंत्रणांची तोडफोड सुरू झाली
आत्ता तर आपण बघतोय की उमेदवारच बिनविरोध काढायचा म्हणजे काय, मतदारांना सेच नाही, त्या लोकशाही व्यवस्थेची पाक ऐशी की तैशी करून टाकायची. अशा काळामध्ये जर काही दुरुस्त व्हावं वाटत असेल तर 4-2 लोकांनी उतरलं पाहिजे असं नक्की वाटतंय. आणि इतरांना सल्ला दिल्यापेक्षा ती सुरुवात आपल्यापासून करावी म्हणून आहे. जर पद आणि सत्ता डोक्यात असती तर कदाचित मीही सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहिले असते. गमतीने आठवलं म्हणून कालच मला वाटते, काल सकाळी 10 वाजता पुण्यातला एक उमेदवार मला म्हणाला, ताई कधी येणार, मुंबईला चाललाय? तर म्हटलं येते. नाही नाही ताई, तुम्ही लवकर या, तुमची सभा हवी आहे, तुम्ही आलंच पाहिजे ताई. 10-10:30 वाजता आम्ही असं बोलतोय आणि मी 12 ते 1ची प्रेस घेतली आणि 1:30 वाजता माझ्या मोबाईलवर येते अमक्याचा भाजपात प्रवेश. आणि मला समजतच नाहीये की मी काय करायचं. तर हे जे सगळं आहे ते चक्रावून टाकणारं आहे. आपण एका अशक्याच्या गर्तेमध्ये अडकत चाललेलो आहोत का असं सतत वाटत राहतं. सत्ता संपत्ती याहीपेक्षा एक कल्याणकारी राज्य ही राज्यकर्त्यांची पहिली प्राथमिक गरज असली पाहिजे किंवा त्याला प्राधान्यक्रम असला पाहिजे. परंतु ते कल्याणकारी राज्याची संकल्पना आता दूरपर्यंत दिसत नाहीये. आता सोयीस्कर वाद्यांचं राज्य दिसत आहे आणि याच्या विरोधात लढलं पाहिजे असं वाटतंय. लढतोय, बघूया. कारण सलग म्हणजे लोकसभा, त्याच्यानंतर विधानसभा, मग नगर परिषदा आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही जोमाने मशाल घेऊन उभे राहतोय. निकालामध्ये पुन्हा काहीतरी होतंय. आत्ताही आम्ही खूप जोमाने उभे राहिलेलो आहोत. लोक म्हणतायत की इतक्या वेळा झाल्यानंतरही किंवा आम्हाला असं वाटतं की एक जातीवंत शेतकरी जो असतो त्याने पेरायचं काम केलं पाहिजे. पाऊस पडो न पडो, उगवो न उगवो, त्याने पेरलं पाहिजे. आम्ही जातीवंत लढवय्ये आहोत, आम्ही लढलं पाहिजे. आता विजय होणार आहे की नाही होणार आहे, कूटनीतींच्या राजकारणामध्ये आमचा सरळ मार्ग किती यशस्वी. अर्थात राजकारणात राहायचं आणि सत्संगाची भाषा करायची हे चालणारच नाही याची कल्पना आहे. मात्र तरीही इतकं खाली नाही जाता येणार कदाचित. आता हे खाली म्हणजे अगदी पाताळात जात आहेत असं झालेलं आहे. तर इतकं खाली नाही जाता येणार. ठीक आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स, मोहब्बत और जंग में हर चीज जायज आहे, इथपर्यंत कूटनीती वगैरे ठीक आहे. परंतु ज्या पातळीवर सध्या भाजप जात आहे, मला नाही वाटत की ही पातळी आयुष्यात कधी आपल्याला जमेल ते करणं. चाललंय. ताई, पुण्यात आहोत म्हणून पुण्याच्या संदर्भाने पहिला अगदी प्रश्न की पुण्याच्या निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळी समीकरणं ऑलरेडी दिसतात आणि एक 4 ते 5 घटक असे आहेत की ज्यांच्यामध्ये ती लढत होताना दिसते. तर याच्यामध्ये विरोधकांनी एकत्र येणं आणि एका मोठ्या पक्षाविरोधात उभं राहणं हे का जमलं नाही या वेळेला, किंवा त्याच्यामध्ये काय नेमकी गफलत राहिलेली आहे असं वाटतं? तुमच्या बरोबर असलेले पक्ष अन्य पक्षांबरोबर युती करतात, जे सत्तेत आहेत त्यांच्याबरोबर. निवडणुकांच्या म्हणजे जागा वाटपाच्या निमित्ताने ज्या बैठका झाल्या ना, त्या बैठकांवर जर मी लिहायला घेतलं त्या 3-4 दिवसात तर मला वाटतं एक अख्खं पुस्तक होईल. म्हणजे सकाळपासून ते सायंकाळी 5 पर्यंत 2 कुठले तरी वेगळे पक्ष बसायचे, त्यातला एक पक्ष उठायचा आणि 7 वाजता आमच्यासोबत बसायचा. मग आम्हाला आणि मग तो 11 वाजेपर्यंत बसायचा. मग 11ला आम्ही म्हणायचो आता थकलो आम्ही तुमची वाट बघून, सकाळी राहिलेलं बोलूया का. तर सकाळी त्याच्याच बैठकीतला कोणीतरी एक जण भलत्याच ठिकाणी बसलेला दिसायचा आणि आम्ही स्क्रीनवर बघून गोंधळून जायचो. माझ्यासारख्या माणसाला प्रश्न निर्माण होतो की मतदार मत देतात ते कुणाला देतात. मला वाटतं मत हे चिन्हाला मत असतं, चिन्ह पक्षाचं असतं, पक्षाचा एक विचार असतो.
मी ज्या चळवळीतनं आलेली आहे आणि मान्यवर कांशीरामजींचं जे केडर मी बघितलेलं आहे त्या केडरमध्ये असं सांगितलेलं आहे की व्यक्ती महत्त्वाची नसते, संस्था महत्त्वाची असते. जर एखादी व्यक्ती संस्थेच्या हिताच्या आड येत असेल तर व्यक्तीला सोडा आणि संस्थेला धरा. कधी कधी असं होतं की संस्था महत्त्वाची की विचार महत्त्वाचा, तर संस्था सोडा आणि विचार धरा असं शिकवलं जातं. माझ्यासाठी विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. चिन्ह पक्ष ओळखला जातो तो त्याच्या विचारधारेमुळे. त्या विचारधारांना जर तिलांजली दिली जात असेल तर याचा अर्थ असा होतो की आमच्याकडे आता अमाप पैसा आहे, आमच्याकडे अमाप यंत्रणा आहेत आणि आम्ही वाटेल त्या पद्धतीने वाटेल त्याला झुकवू शकतो, वाकवू शकतो. आणि वाईट ह्याचं वाटतं की जी भाबडी जनता असते ना त्यांना असं वाटत असतं अरे नाही नाही, तो जरी वाईट असला ना, ब वाईट आहे पण अ वाईट नाही. त्याला कुठे माहिती असतं अरे अच्या सावलीतच ब वाढलेला आहे आणि अ आणि ब मिळून आपल्याला वेड्यात काढत आहेत का. गंगाधर ही शक्तिमान आहे अशी जी स्थिती. मग मला ह्या पुण्यातल्या तर सगळ्या राजकारणावर हसावं की रडावं असं व्हायला लागतं की एकच सॉकेट आहे आणि त्याला इतके चार्जर वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेत की कोणत्या चार्जरला कुठून कशी वायर सप्लाय होते कळत नाही आहे. माझ्यासाठी तर पुणे म्हणजे पुणे तिथे काय होणे, तर हे सुद्धा फार महत्त्वाचं की पुणे तिथे काय होणे. त्यात ही गोष्ट गोंधळाची स्थिती आहे, प्रचंड गोंधळाची. त्यामुळे पुण्यात आत्ता आम्ही ज्या जागा लढत आहोत, आधी आम्ही काँग्रेससोबतची युती आमची ठरवलेली असा शब्द वापरते मी. तर काँग्रेस आम्ही आणि मनसे लढणार होतो. मनसेच्या जागा आम्ही आमच्या कोट्यातनं द्याव्यात आणि काँग्रेसने वंचितला त्यांच्या कोट्यातनं जागा द्याव्यात असं ठरलं होतं. मात्र आत्ता आम्ही प्रामाणिकपणे आमचा आघाडी धर्म पाळलेला आहे. जिकडे काँग्रेसला जागा सोडली तिकडे आम्ही जागा आमची दिलीच नाही, परंतु आमच्या जिथे जागा होत्या तिथे काँग्रेसने पण AB फॉर्म दिले आणि हे अडचणीत आणणारं आहे. अशा वेळेला धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी काहीशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे माझ्यासारखा माणूस जरा गोंधळून जातोय की आता पुण्यात कसा प्रचार करायचा आणि काय सांगायचंय पुण्यामध्ये. काँग्रेस तत्वनिष्ठ आहे हे मला मान्य आहे. राहुलजींचं नेतृत्व हे माझ्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडे बघून जी आश्वासकता निर्माण होतीये ती आत्ता आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे. पण आत्ता पुण्याच्या प्रतलावर जे घडत आहे ते मात्र निश्चितपणे प्रचंड अनपेक्षित आहे. आपल्या सहकारी पक्षांनाच ओळखता नाही, मग हे आपलं राजकीय अपयश थोडं म्हणतात किंवा माझा सहकारी पक्ष आहे, माझी समान धागा असतो, समान दुवा असतो म्हणून आपण सहकारी पक्ष म्हणून एकत्र. पण तेच सहकारी पक्ष आपल्यावर जर थांबत नसतील मग आपण त्यांना समजून घेण्यात चुकलो किंवा राजकीयदृष्ट्या आपण कमी पडलो असं काय तुम्हाला? मला असं वाटतं ना की संजयजी, सहकारी पक्षांना समजून घेण्यात आम्ही कमी पडलो असं म्हणण्यापेक्षा आम्ही फार भाबडे आहोत असं मला सतत वाटत राहतं. मी माझ्या नेतृत्वालाही खूप वेळा म्हणते की सर आपण राजकारणासाठी हे ज्या पद्धतीच्या सगळ्या टॅक्टिक्स चालतात त्या टॅक्टिक्समध्ये आपण जरा कमी पडतो का. कारण आम्ही प्रचंड विश्वास टाकतोय, समोरच्याने तो विश्वास वाईस वर्सा पेलला पाहिजे. तो जर पेलवला जात नसेल तर आपण काळाच्या पोटात काय दडलं हे कसं सांगणार. हे कसं आपल्याला कळेल की आपण प्रामाणिकपणे. आता समजा जसं की कालचं कोथरूडचं उदाहरण मी सांगितलं. मी स्वतः त्या काहीतरी खेळ पैठणीचा वगैरे कार्यक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये त्या बिचाऱ्याने काहीतरी 25-1 लाख रुपये खर्च केला होता. आम्ही त्या कार्यक्रमात गेले होते. आता अशा माणसाला उमेदवारी नाही द्यायची तर कोणाला द्यायची की बाबा ज्याच्याकडे इलेक्ट्रॉल मेरिट आहे, ज्याची पेईंग कपॅसिटी आहे, जो पक्षाचा पदाधिकारी आहे, जो पक्षासोबत कार्यरत आहे आणि नंतर तो असं सांगत आहे की ताई मला काँग्रेसकडून सहकार्य मिळत नाही आहे वगैरे. पण तुला काँग्रेसकडून जरी सहकार्य मिळत आहे की नाही, परंतु त्याच्यापेक्षा म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी झाला ना.
की काँग्रेसला मी आता सांगेन काय, हे म्हणण्याच्या नादात तुम्ही जर भाजपाचा राजरस्ता मोकळा करून देताय तर हे अधिक वाईट आहे. त्यामुळे विश्वास ठेवायचा कुणावर आणि कसा ठेवायचा विश्वास, हा नेमका प्रश्न निर्माण झाला आहे. आता जसं आपण म्हणताय तसं भाजपामध्ये इथे पण झालंच की, एरवी भाजपा म्हणजे फार दूरदृष्टीने विचार करणारी वगैरे, पण एखाद्याला उमेदवारी देते आणि उमेदवारी देऊन परत घेते. मग उमेदवारी देण्याच्या आधी काय हे सगळे कॉप्या करून पास झालेले एकत्र आले होते का? मग यांना कळत नव्हतं का की समोरची व्यक्ती ही कमालीची भामटी आहे, आणि हे जे भामटे लोक आहेत हे 50 पक्षाकडून वेगवेगळ्या अशी बंटी बबलीची जोडी करून आलेले लोक आहेत. मग हे तुम्हाला आधी कळत नाही, तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला सेटबॅक बसवून घेतला. मग आम्ही तसं तर केलं नाही. आम्ही एखाद्याला उमेदवारीचा शब्द दिला तर तो पाळला. आम्ही उमेदवारी देताना हा किती लँडलॉर्ड आहे आणि हा किती गरीब आहे असंही नाही म्हटलं. परंतु मला असं वाटतं की जेव्हा इतके लोक भाजपाकडे जातात, याचा अर्थ भाजपा फार सत्शील आणि गुणी आहे म्हणून ते जातात असं नाही. इतके लोक भाजपाकडे जातात तेव्हा त्याचा अर्थ एकच असतो की काहीही केलं तर निवडणूक जिंकायची असेल तर भाजपातूनच जिंकली जाऊ शकते, ही खात्री त्यांना मिळते. अर्थात भाजपातून निवडणूक जिंकली जाऊ शकते म्हणजे भाजपा प्रचंड लोकाभिमुख राजकारण करणारा पक्ष आहे असं नाही, तर भाजपा सगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करून सगळ्या स्वायत्त यंत्रणांना ताब्यात घेणारा आणि त्या यंत्रणांच्या सह विजय मिळवून देणारा असा एक हुकमी एक्का बनत चाललेला आहे. परंतु याला विकासही म्हणत नाहीत किंवा याला सुदृढता म्हणत नाहीत, ही सूज आहे. आणि सूज हे आजारी माणसाचं लक्षण असतं. हा पक्ष आता आजारी होत चाललेला आहे. मी अत्यंत जबाबदारीनं लोकसत्ताच्या या मंचावर हे नमूद केलं पाहिजे की भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. देवयानी फरांदे यांनी ड्रग्जचं प्रकरण झालं तेव्हा माझ्यावर खूप त्यांनी आगपाखड केली, ते काही असो, पण त्या त्यांच्या पक्षाशी लॉयल आहेत हे नाकारता येणार नाही. त्या देवयानी फरांदेच्या डोळ्यात आलेलं पाणी असेल, नितीन गडकरी साहेबांनी केलेली मांडणी की नवे घेताय पण जुन्यांकडे लक्ष द्या, किंवा सुधीर भाऊ मुनगुंटीवारांचं सांगणं की शनी शिंगणापूर नंतर जर कडी कोंडा कुलूप कुणाला नसेल तर तो भाजपला नाही आहे, किंवा आत्ता उमेदवाऱ्या झाल्यानंतर जो एक आक्रोश राज्यभरात सगळ्या उमेदवारांचा बघायला मिळाला, हे सगळ्या गोष्टींची जर गोळाबेरीज केली तर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ती कधीही फुटू शकते आणि त्याला कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीची अत्यंत आसुरी सत्ताकांक्षा आहे. भाजपवरती बोलतंय असं, पण आता आपण तुमच्या पक्षाविषयी बोलू थोडं. सध्या संघर्षाचा काळ आहे, सगळं मान्य. मागच्या लोकसभेपासून विचार करा, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महापालिका आली. आपल्या पक्षनिष्ठींनी जितकं पुण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं असं वाटतं का तुम्हाला? आणि आत्ता पण पाहिलं आपण तर इथं भाजप आणि मुख्यमंत्र्यांची सभा झाली, अजित पवार आज दिवसभर फिरत आहेत. अशाच वातावरणात काँग्रेस तुमच्या बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु ते असे आहेत की नाही अशी परिस्थिती आहे. मनसेही तसंच तळात माझी स्थिती आहे. अशा सगळ्या परिस्थितीत तुमच्या पक्ष आणि पक्षश्रेष्ठींकडे इकडं पुण्याकडे एवढं लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण मागच्या लोकसभेला एकही सभा झाली नाही, विधानसभेला सभा झाली नाही, आणि आता महापालिका आली तरी अजून लक्ष नाही. तर हे प्रत्येक वेळेला भाजपकडे बोट दाखवून म्हणजे वाटतं तुम्हाला की भाजपकडे बोट दाखवून आपलं काही कमतरता म्हणतात की तुम्ही मगाची शब्द वापरला की तिथे भाबडे नाही, भाजपकडे बोट दाखवल्याने म्हणजे ते वाईट आहेत असं म्हटल्याने आम्ही चांगले होतो असं नाही. याची मला कल्पना आहे. नाही, तेच म्हटलं की याची मला कल्पना आहे. पण मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे की लोकसभेला पुण्यामध्ये उद्धव साहेबांच्या सभा झाल्या. त्या सभा जुन्नरमध्ये झाल्या, शिरूरमध्ये झाल्या, पुण्यात झाली. विशेष त्या काळामध्ये जेव्हा गणेशोत्सव होता त्या काळातही आम्ही आणि माझे नेते सगळीकडे फिरले. इव्हन ते तर सोडा, पोटनिवडणुकीला एकट्या धंगेकरच्यासाठी सुद्धा आम्ही इथे 2 रोड शो आदित्यदादांनी दिले होते. विधानसभेला माझ्या सभा झाल्या, भास्करदादांच्या सभा झाल्या, अरविंदभाईंच्या सभा झाल्या आणि अगदी त्याच वेळेला आदित्यदादांच्या पण सभा झाल्या.
त्याच्यानंतर नगर परिषदांची जी निवडणूक आहे, पुण्यात नगर परिषद नव्हती, परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीला जरी ठाकरे खाली उतरले नाही असं म्हटलं जात असलं तरी निवडणुका लागण्याच्या आधी त्याच मराठवाड्यामध्ये ठाकरेंनी तब्बल 5 दिवसाचा अगदी काय म्हणता येईल त्याला तळ ठोकून तिथला दौरा केला होता. आणि तो एकदा नाही तर असे 5-5 दिवसांचे 2 दौरे केले. आमचे 4ही नेते, ओमराजे निंबाळकर असतील किंवा इतर लोक असतील, हे सगळे मराठवाड्यामध्ये काम करत होते. विशेष की आमच्या कदाचित नगराध्यक्षपदाच्या जागा आपल्याला कमी दिसत आहेत. त्याला कारण आहे, कारण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या साठीचा जो काही लिक्विडिटी लागते तिथे आम्ही नक्कीच कमी होतो. त्यामुळे आमच्या जास्तीत जास्त नगरसेवक पदाच्या जागा होत्या. मी आपल्याला फार जबाबदारीने सांगितलं पाहिजे की एवढ्या सभा घेऊन आणि पाण्यासारखा पैसा, पाण्यासारखा म्हणजे किती, तर एका मताला 22,000 रुपये हा माझ्या शहरातला रेट होता. एका मताला 22,000 रुपये एवढं करून एकनाथ शिंदेचे नगरसेवक किती निवडून आले तर 616, आणि आमचे नगरसेवक किती निवडून आले तर 543. पण हे 543 पुण्याविषयी थोडं नाही, मी पुण्यावरच येते. आपण म्हणालात की कुठे फिरणार, तर ह्या आता ही 33 निवडणुका झाल्या. आता 4थ्या निवडणुकीकडे येऊ. आत्ता जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक आहे तर पुन्हा तेच की महानगरपालिकेची निवडणूक लागण्याच्या अगदी मला वाटते 8 का 15 दिवस आधी उद्धव साहेबांचा इथं 2 दिवसांचा दौरा झाला. त्याच्या आधीही, कारण काय होतं की एकाच वेळेला जर सगळीकडे जाणं शक्य नसेल तर त्यावेळेला आधी जिथे जिथे शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आलं पाहिजे. आता जेव्हा तुम्ही असं सांगता ना की बघा मग भाजपच्या एवढ्या सभा झाल्या मग तुमच्या का झाल्या नाही, तर भाजपकडे चॉपर, हेलिकॉप्टर, पैसा, यंत्रणा, सभेच्या परवानग्या. मी आपल्याला सांगितलं नाही 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 हेच खरं आहे. एक लक्षात घ्या दादा, आत्ता परिस्थिती अशी आहे की मला उद्या पिंपरी चिंचवडमध्ये सभा घ्यायची आहे आणि पिंपरी चिंचवडचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतो की उद्या भाजपची रॅली आहे, पिंपरी चिंचवडमध्ये परमिशन देणार नाही. तर हे वास्तव नाकारून चालणार नाही आणि हीच परिस्थिती सगळीकडे आहे. ज्या पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यंत्रणा सांगते हे मैदान मिळणार नाही, इथे परमिशन मिळणार नाही, याच वेळेत सभा लावावी लागेल, सकाळच्याच वेळेत तुम्ही सभा घ्या, ह्या ज्या मधल्या टॅक्टीज आहेत या टॅक्टीज आम्ही कोणाला सांगायच्या. यंत्रणा जेव्हा वाकवल्या जातात आणि ठरवून तुमच्या वेळा कमी केल्या जातात. कोपरगावमध्ये मी आत्ता सभेला गेले होते नगर परिषदेच्या वेळेला, सेम गोष्ट की नाही एकनाथ शिंदेची सभा आहे, 3 वाजता सभा आहे, तुम्हाला तुमची सभा 11 ते 1 करायची, सकाळी 11ला सभा कशी तुम्ही सक्सेस करणार आहात. हे जे वातावरण आहे ना, हे वातावरण तुम्ही नाकारूच शकत नाही. पण याचा अर्थ आमचं पुण्याकडे लक्ष नाही असं अजिबात नाही. फक्त फरक एवढा आहे की काय म्हणता येईल त्याला, ज्यांच्या जाहिरातीचे होर्डिंग खूप जास्त दिसत आहेत ते त्याच्यावरनं ते एक वातावरण दिसतं की अरे बापरे यांचा प्रचार कसा दिसतोय. पण त्या प्रचारात हे का बरं चर्चेला येत नाही की अरे त्या प्रचारामध्ये सत्तेत बसलेले अजितदादा म्हणतायत की 70,000 कोटीचा घोटाळा करूनही मी बसलोय की नाही त्यांच्यासोबत, आणि आपण बॅकफुटला जातोय असं वाटता लगेचच भाजप सांगते चौकशी अजून संपली नाही. लगेच 1 पाऊल मागे येतात अजित पवार आणि सांगतात की हां चौकशी चालू आहे, पण मी कुठं सगळ्यांबद्दल बोललो, मी फक्त पिंपरी चिंचवडबद्दलच बोललो. कुणाला वेड्यात काढतात हे सगळेजण. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात आणि होय लोक भाजपच्या विरोधातच मतदान करायला आलेले असतात. पण आत्ता त्यांच्या हे लक्षात आलं की नाही आता मशीनही करून चालत नाही आणि आता आपण मतदारांवरही खर्च करायचा नाही आणि प्रचारासाठी कुठून भाडोत्री माणसंही आणायची नाही. आता आपण नवाच फंड आणूया, आता डायरेक्ट आपण उमेदवारच विकत घेऊया. ऑप्शन काही दिवसांनी ऑप्शनही काढतील हे उमेदवारांचं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला वाटते नजरेआड करत चालणार नाही. 2 प्रश्न याच्यात यालाच प्रश्न थोडं की तुम्ही आता हे इलेक्शनच्या काळात झालं, जेव्हा इलेक्शन नसतं त्यावेळेला जितकं म्हणजे असं तुमचं मत आहे की जितकं शिवसेनेने पुण्याकडे लक्ष द्यायला हवं होतं एवढं दिलं गेलं का? कारण मागच्या 2 महिन्यापूर्वी झालेलं बैठकीत असंच म्हटले होते जसं की पुणेकरांना वाटलं की मी पुण्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त म्हणा. पण त्याच्यानंतर पुढं काही झालं नाही, हा एक भाग. नंबर 2 की पुण्याकडं मुंबईकडे जितकं लक्ष दिलं जातं तेवढं पुण्याकडं शिवसेनेची एवढी ताकद आणि
मोठा म्हणजे असलेला मुंबईनंतर पुण्याचा बेस असलेला 4 आमदार राहिलेले असे आहे, ताकद असलेला शिवसैनिक इथला खूप जुना आहे, जो तिथला म्हणजे पारंपरिक मतदार आहे. पण त्या पारंपरिक मतदाराला ते एक जागा करायचं काम जे आहे ते मागच्या काळात काय झालं असं वाटतं का? दुसरी त्याच्यामध्ये थोडी एक भावनिक एक असं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्म ठिकाण आहे, त्यामुळे त्याला एक भावनिक टच आहे. असं एक शहर असताना इतकं लक्ष पुण्याकडे इलेक्शन नसतानाच्या काळात दिलं जातं. मला वाटतं पुण्याकडे विचारायचा रोग अशा उद्देशाने की आपला एकही नगरसेवक आता इथे पक्षात नाहीये. हे जो होते अगदी 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 ते गेले. नाही, ही परिस्थिती तर मला असं वाटतं की ही मुंबईत पण परिस्थिती आहे आणि पुण्यातही आहे. सत्तेच्या वळचणीला जाणे हे सहज सोपे असते आणि त्या पद्धतीने ते गेलेत. याचा अर्थ मला टीका करायला लगेच संधी मिळते असं सुद्धा नाही. परंतु आपण जेव्हा म्हणताना की मग पुण्याकडे लक्ष, तर व्यक्तिशः ठाकरे आले तरच पुण्याकडे लक्ष असेल का? मला वाटतं पुण्यातला असा एकही मुद्दा नाही की ज्या मुद्द्यावर मी स्वतः म्हणजे गेली 3 वर्ष आग्रहाने मांडणी केली नाही. मग पुण्यातला पोर्शेकारचा मुद्दा असेल, पुण्यातला ड्रगचा मुद्दा असेल, पुण्यातला जेलचा मुद्दा असेल, पुण्यातला ससून हॉस्पिटलच्या प्रशासनाचा मुद्दा असेल किंवा पुण्यामधला हगवणे प्रकरण असेल, म्हणजे इथल्या स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते अगदी ड्रगच्या प्रश्नापर्यंत, इथला वाढता क्राईम रेट असेल किंवा इथल्या बिल्डरांच्या विळख्यात अडकलेली जनता असेल, या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने आम्ही भूमिका मांडली. आता ही भूमिका जेव्हा सुषमा अंधारे मांडते तेव्हा ती भूमिका सामनाची भूमिका असते, ती भूमिका ठाकरेंची असते, ती भूमिका पक्षाची असते. पक्ष सपोर्ट करणार नसेल तर आम्ही ती भूमिका कशी काय मांडू शकू बरं? ज्या अर्थी आम्ही भूमिका मांडतोय ताकदीने, याचाच अर्थ असा आहे की ती पक्षाची भूमिका आहे. फक्त व्यक्तिगत तसंही काही फडणवीसही व्यक्तिगत इथे येऊन बसत नाहीत. फक्त का दिसतंय वातावरण, सत्ता आहे अनायसे, आणि आता मोहळांना इथे केंद्रातलं मंत्रिपद मिळालेलं आहे, इकडून मिसाळ आहेत. मेधा कुलकर्णी आणि ते एकमेकांची जिरवण्यासाठीच्या त्यांच्या टॅक्टिक चाललेल्या असतात, ते अजून वेगळ्याच आहे. पण दिसतं सत्ता नसताना तुम्हाला त्या तुमच्या पक्षाच्या ॲक्टिव्हिटी किंवा तुमच्या हालचाली, तुमचे एकूण काय घडामोडी आहेत त्या दाखवणं थोडंसं कठीण जातं. अगदी जीव घेणं वगैरे काही नाही, थोडंसं कठीण जातं, पण लढणं चालू आहे. यालाच फक्त जोडून परत एकदा म्हणून की आता दोघही भाऊ एकत्र आहेत. ठाकरे असा ब्रँड म्हणून एक एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न आहे निवडणुकीच्या निमित्ताने वगैरे. तर हे असताना मग आता थोडं काही वेगळं चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसेल का? ह्या दोघांच्या काही सभा इथे आपण आयोजित करणार आहोत का? आणि त्या निमित्ताने पुन्हा मग त्या पद्धतीने ढवळून निघणार आहे का? मला आत्ता सभांचं नेमकं वेळापत्रक माहीत नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे नाशिकची सभा आहे, छत्रपती संभाजीनगरची सभा आहे, मुंबई आणि ठाणेच्या सभा आहेत, पुण्याची पण सभा आहे, पण मला त्याचे नेमक्या तारखा माहीत नाही आहेत. पण जवळपास एक 8 सभांचं नियोजन आहे आणि त्याच्यानुसार त्या सभा वेळेत होतील. आता या सभांमध्ये पुन्हा तेच की प्रत्येक सभेच्या वेळेला उपलब्धता, वेळेची उपलब्धता, मैदानाची उपलब्धता आणि सगळ्या गोष्टी. पण अर्थात अशी कारणं सांगून पळवाट काढणे हेही संयुक्तिक नाही. पण निश्चितपणे या सगळ्या सभा 2 भावांच्या एकत्रित असतील. उद्या सामनातून दोघांची एकत्रित एक मुलाखत प्रकाशित होते. ज्या महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदा एकत्र येण्यासंबंधाने चर्चा झाली होती, तीच महेश मांजरेकर उद्याची अजून एक मुलाखत करत आहेत. त्याच्यानंतर आमचे जे इतर पक्षनेते आहेत त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, जसं की भास्कर दादा आहेत, अरविंद भाई आहेत, मी आहे. तर आम्ही मुंबईत आहोत, दानवे छत्रपती संभाजीनगरला आहेत, खासदार वाकचौरे, राजाभाऊ वजे ते नाशिक महापालिकेकडे लक्ष देत आहेत, नागपूरला अजून मला वाटते विनायक राऊत आणि काही लोक नागपूरसाठी आहेत. तर असं त्या ठिकाणचं विभाजन म्हणजे जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्या उपलब्ध मनुष्यबळाला घेऊन आखणी केली जात आहे.
3 प्रकारे वेगवेगळ्या प्रत्यक्ष लोकांच्या भेटीगाठी, शाखा भेटी, सभा, रोड शो याच्यासोबतच डिजिटल पद्धतीने आम्हाला काही करता येते का? आम्ही काही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पुस्तिका वेगवेगळ्या काढलेल्या आहेत की ज्या पुस्तिकांमध्ये शिवसेनेने नेमकं काय केलं, म्हणजे जेव्हा आम्हाला विचारते भाजपा की तुम्ही काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं, तर आम्ही एका वाक्यात ते सांगू शकतो की 2017चा शिवसेनेचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा आम्ही 90 ते 95% पूर्णत्वाला नेलेला आहे. त्यातल्या ज्या काही 5-1% गोष्टी राहिलेल्या आहेत त्याही फक्त आणि फक्त भाजपच्या हटवादी भूमिकेमुळे राहिल्या आहेत. पण कोस्टल रोड असेल किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना असेल किंवा महापालिकांच्या शाळामधून तंत्रज्ञान आणि त्या संबंधाने शिक्षण व्यवस्था असेल, ती प्रत्येक गोष्ट किंवा 750 स्क्वेअर फीट घरांना पहिले आम्ही 500चं म्हटलं आणि ते पूर्णत्वाला नेलं की 500 स्क्वेअर फीट घरांचा मालमत्ता कर माफ केला जाईल, तो झाला. आत्ता आम्ही 750 स्क्वेअर फीटची गोष्ट सांगत आहोत. आम्ही जर आपण नीट बघितलं ना दादा, म्हणजे मुंबईचा जरी विचार केला तर करी रोडपासून आपण जर खाली आलो, साधारणतः टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसपासून जर आपण खाली यायला लागलो तर 25 किलोमीटरपर्यंत महिलांच्यासाठीचं शौचालय असं नाही आहे, स्वच्छतागृह नाही आहे. आम्ही आत्ता आमच्या जाहीरनाम्यात सांगत आहोत की दर 2 किलोमीटरला महिलांच्यासाठीची स्वच्छतागृह असतील. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सॅनिटरी पॅड्सच्या वेंडिंग मशीन्स बसवल्या जातील. आम्ही संपूर्ण मुंबईला पाणी मिळण्यासाठी, म्हणजे इकडे फडणवीस म्हणतात की आम्ही पाणी पाणी करू वगैरे, तर आम्हाला पाणी पाणी करू वगैरे म्हणण्यापेक्षा जो तहानलेला महाराष्ट्र आहे त्यांना त्यांनी पाणी पुरवलं तरी पुष्कळ आहे. तर आत्ता आम्ही सगळ्यांकडे पिण्याचं पाणी मिळेल का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रदूषण दर जो आहे, मग तो मुंबईचा असेल किंवा पुण्याचा असेल, हा प्रदूषण दर आज घडीला दिल्लीच्या खालोखाल ज्या प्रदूषित शहरं आहेत त्या प्रदूषित शहरांमध्ये पहिला नंबर मुंबईचा आणि दुसरा नंबर पुण्याचा लागत आहे. कधी कधी तर तो बरोबरीने. पण हा प्रदूषण दर कमी करण्यासाठी आम्हाला काय करता येईल, तर त्याच्यावरही आम्ही आमचा कृती कार्यक्रम डेमॉन्स्ट्रेशनने आम्ही मांडला. तो आम्ही आमच्या परीने इतक्या कदाचित पातळीवर गेलो तर मतदारांना ते सांगून समजणार नाही. मतदारांना समजेल अशा भाषेमध्ये आणि शब्दामध्ये त्या प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी आम्हाला काय करता येतं त्यावर आम्ही काम करत आहोत. आणि डेली नीड्सची संबंधितच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जर आपण पुण्याचा विचार केला तर पुण्यात मला काय महत्त्वाचं वाटतं, पुण्यात मला 3 गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात. एक, पुण्यातला वाढता क्राईम रेट कमी करणे. एकीकडे भाजपा किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी जिथे गुंडांना तिकीटं दिली, उमेदवाऱ्या दिल्या, राजकारणाचं गुन्हेगारीकरण जेव्हा त्यांच्याकडून चालू आहे, हे गुन्हेगारीकरण थांबवता येईल का आणि हा क्राईम रेट आम्ही कसा कमी करू शकू यावर आमचं फोकस असेल. पुण्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट की खूप साऱ्या जमिनी शाळा बंद पाडायच्या किंवा उद्यानं ओस पाडायची आणि त्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालायच्या, तर हे बंद झालं पाहिजे. याच्यावर आम्ही फोकस करत आहोत. तिसरा, रहदारीचा मुद्दा मला स्वतःला पुणेकर म्हणून महत्त्वाचा वाटतो. नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा झाला आहे की ताशी आम्ही आधी 10चं म्हटलं होतं, आता आम्ही 9वर आणू, नाही चालणार. मुळात तुम्ही त्या रस्त्याचा स्लोपच इतका तीव्र उतार करून ठेवलेला आहे की लोडेड व्हेकल जे आहे ते थांबूच शकत नाही. त्यामुळे ही जी सदोष रस्त्यांची रचना आहे ती सदोष रस्त्यांची रचना बदलणं हे आम्हाला जास्त गरजेचं वाटतं. रहदारीसाठी गरज नसताना इकडनं वनवे दे तिकडनं वनवे दे हे जे द्रविडी प्राणायाम सगळे सुरू झालेले आहेत ते सामान्य पुणेकरांना त्रस्त करून सोडणारे आहेत. त्यावर आम्ही काम केलं पाहिजे. मला वाटतं इकडे पानमळा, जनता वसाहत, दांडेकर पूल, इथे खूप साऱ्या रिडेव्हलपमेंटच्या ज्या कामं आहेत तिथे ज्या पद्धतीने विकासकांनी अक्षरशः मेटाकुटीला जीव आणलेला आहे, तर या सगळ्यांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जर विश्रांतवाडीचा भाग बघितला तर विश्रांतवाडी आणि विशेषतः शांतीनगर हा जो एरिया आहे, दरवर्षी म्हणजे रेड झोनपर्यंत जर तुम्ही बांधकाम बिल्डरांना परमिशन दिल्या
आणि त्यांनी तिकडे भराव टाकले सगळे नदीमध्ये, तर पाणी कुठे थांबेल? पाणी सगळं इकडेच येणार आहे. ते पाणी गोरगरिबांच्या वस्तीत जात आहे आणि दरवर्षी त्यांचे संसार वाहून जातात. सो हे जे बिल्डरांची जी ही मजल वाढत चाललेली आहे, याला चाप बसणं कुठेतरी गरजेचं आहे. मला वाटतं पुण्यातले हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. जसं आपण म्हणालात की पुण्याकडे लक्ष आहे का, तर मला वाटतं इतक्या बारकाईने, इतक्या मायन्युटली आणि इतक्या आस्थेने जर मी पुण्यातल्या या प्रश्नांवर मांडत असेल तर निश्चितपणे पुण्याचा आम्ही अभ्यास करतोय, पुण्याचा विचार करतोय. पुण्यातल्या ससूनमधले जर आत्ताची अवस्था बघितली तर अजूनही ससूनमध्ये अचानक जर एखादा पेशंट आला आणि त्याला जर ICUचा बेड पाहिजे असेल तर त्याला बेड लवकर उपलब्ध होत नाही. ससूनला मिळणारा निधी आणि त्या निधीची होणारी उपयोगिता याचं प्रमाण इतकं व्यस्त आहे की त्यामुळे ही सगळी दुरावस्था निर्माण होते. तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. जेलमध्ये कितीतरी गोष्टी, मध्ये मी जेलमधला एक व्हिडिओ रिलीज केला होता की स्वतः जे कारागृहातले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारीच गरज नसताना कैद्यांची गाडी थांबवतात आणि कैद्यांना पाकिटं दिली जातात. ती पाकिटं कसली आहेत त्यावर आम्ही त्याही वेळेला SP-ना प्रश्न विचारले, ते आत्ताही विचारतोय. मला वाटतं की पुण्यातलं, पण आपण पोलिसांना तरी किती जाब विचारणार? जर गुंडांनाच उमेदवाऱ्या दिल्या जात असतील तर अशा गुंडांना हातकड्या घालण्याचं पोलिसांमध्ये धैर्य कसं काय येईल बरं? तर ह्या सगळ्या गोष्टी इथल्या पुणेकरांना मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे. अनाधिकृत पब बार जे आहेत, ज्या पब बारमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत आणि तरुणाई, कारण उभ्या महाराष्ट्रातनं स्पर्धा परीक्षांच्या निमित्तानं जो वर्ग येतोय तो सगळा आपला पुणे, अलका टॉकीज, टिळक रोड किंवा इकडे पेरुगेटपर्यंत, अगदी खजिना विहिरीपर्यंत लोक आहेत. तर ही सगळी जी तरुणाई आहे, जे उद्याचं भविष्य आहे, ते जर ड्रगच्या विळख्यात सापडत असेल तर काय? त्यामुळे आमची ड्रगच्या विरोधातली सुद्धा लढाई तीव्र आहे. तुम्ही आता नागरिक प्रश्न हे सगळे मांडता, आता हे प्रश्न आणि सामान्य नागरिक केंद्रस्थानी या निवडणुकीचे आहेत. कारण राजकीय विरोधक सत्ताधारी असतील, व्यक्ती म्हणून चिघलबेग होती पूर्वी, प्रवृत्ती व्यक्ती नको प्रवृत्ती बघ. आता व्यक्तिगत सगळी चिघलबेग सुरू असते. सामान्य नागरिक केंद्रस्थानी दिसतोय का तुम्हाला? तुम्ही चळवळीतून आला, राजकीय म्हणून सोडून? नाही, फारच चांगला प्रश्न आहे दादा. हे बघा, आणि ताई ह्यालाच जोडून ना की तुम्ही एवढे सगळे प्रश्न तळमळीने मांडता, किंवा तुम्ही ड्रग्सचं प्रकरण काढलं, आणखीन 2 प्रकरणं काढली. तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही याच्यात एकटे पडताय, तुम्हाला विरोधकांची पण साथ मिळत नाही किंवा पक्षाकडनंही साथ मिळत नाही, असं कधी मला ड्रगच्या प्रकरणावर आता फार असं वाटून गेलं की जे समविचारी पक्ष आहेत त्यांनी त्या भूमिका घ्यायला हव्या होत्या. म्हणजे माझ्यासोबत तर काय उद्धव साहेब बोलत आहेत त्याच्यावर, संजय राऊत साहेब बोलत आहेत, मला वाटतं त्यांच्या उद्याच्या मुलाखतीत पण ड्रगचा विषय आलेला आहे, किंवा माझ्या सगळ्या खासदारांनी मिळून अमित शहा यांना पत्र लिहिलं या सगळ्या संबंधाने की बाबा राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाच्याच नावाची चर्चा जर या सगळ्या संबंधाने होत असेल तर हे वाईट आहे. तर ते पत्र लिहिलं गेलं. म्हणजे माझ्या पक्षातल्या लोकांनी हे मांडलं. पण मला असं वाटत होतं की आघाडी म्हणून माझ्या इतर जे माझे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा या भूमिका उचलून धरल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणादाखल धंगेकर माझे अतिशय चांगले सहकारी भाऊ आहेत. पोर्शेकारच्या वेळेला ते फार जोरशोरसे माझ्यासोबत होते. पण आत्ता सावरीच्या प्रकरणामध्ये मात्र त्यांचा काही आवाजच मला ती आवाजाची साथ लाभली नाही. किंवा मला इतरही पक्ष जे आमचे सोबतचे आहेत त्या पक्षांनी ड्रग्सचा मुद्दा फार लावून धरणं इतर कुठल्याही प्रश्नापेक्षा हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण काय होतं ना सर, की आपण खूप कष्ट करतोय, आपल्या लेकराला फार चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे, भविष्य मिळालं पाहिजे, त्याला दी बेस्ट कॉलेज मिळालं पाहिजे म्हणून आपण धडपडतो. पण दी बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर त्या कॉलेजच्या गेटवर जर एखादा ड्रग्ज पेडलर थांबला असेल तर आमच्या लेकराला आम्ही कसं वाचवायचं, ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझी लढाई ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठल्याही
म्हणजे मला आय एम नॉट इंटरेस्टेड टू सेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल स्कोअर. त्याच्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. पण ही लढाई पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन लढली पाहिजे. आणि जे आपण म्हणताय की सामान्य माणूस या सगळ्यांच्या केंद्रस्थानी दिसतोय का, मला दिसतोय. कदाचित म्हणून मी इतक्या तळमळीने सांगते की ही हवेची गुणवत्ता अशी असली पाहिजे, किंवा शांतीनगर, विश्रांतवाडी, जनता वसाहत, हे सगळे स्लम आहेत सर. मी या सगळ्या स्लम्सबद्दल बोलते. आणि या स्लमबद्दल बोलत असतानाच मी नवले ब्रिजबद्दल बोलते. ॲट द सेम टाईम मी पब बार आणि तिथून चालू असणारे अवैध धंदे त्यावरही बोलते. आणि मी ससूनची भूमिका मांडते. याचा अर्थ सर्वसामान्य लोक आणि त्यांचे प्रश्न हे माझ्या केंद्रस्थानी आहेत, कारण मी स्वतः फार सामान्य आहे. उभ्या महाराष्ट्रात माझी 1 एकर जमीन कुणीही काढा, याचा अर्थ माझ्या नातेवाईकांच्या नावावर आहे असं पण नाही बरं का. काही जण असे फार हुशार असतात की स्वतःच्या नावावर नसते पण नातेवाईकांच्या नावावर. तर सर्वसामान्य आयुष्य आहे, अतिशय सामान्य कुटुंब. पण हे सगळं मी मांडू शकते कारण मी रोज त्या गोष्टी फेस करते. याच्यावर त्यांनी बोलावं का, तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु जनतेने गुणवत्ता म्हणून विचार करावा का, तर मला वाटते आता प्रश्न जनता, मतदार लोकांचा फार येतो की हे सगळे लोक या गोष्टीचा विचार करत असतील का. कारण एखादा पक्ष जेव्हा 22,000 25,000 एका मताला देतो, जर हे खरंच लोकाभिमुख राजकारण करणारे असतील तर यांना 22,000 खर्चायची गरज पडेल का, यांना उमेदवार विकत घ्यायची गरज पडेल का, यांना धमकवायची गरज पडेल का. जसं संग्राम जगतापचा कालचा व्हिडिओ मी रिलीज केला की कशा पद्धतीने त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्यक उमेदवारांना अक्षरशः ओलीस ठेवल्यासारखे वागत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणे लोकांनी करायला हवा. पण काय झालंय, सगळं फास्ट फूडचं जग झालंय. नेतेही फास्ट फूड सारखा विचार करायला लागले आणि दुर्दैवाने ते सगळं. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत आपली लढत कोणाबरोबर, म्हणजे भाजप की राष्ट्रवादी? मला असं वाटतंय की लढत आत्ता या क्षणाला जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मूल्याधिष्ठित राजकारण करत ज्या मूल्यहीनतेच्या पातळीवर हे सगळं जात आहे त्याच्या विरोधात लढलं पाहिजे. कारण सांगता काहीच येत नाहीये सर. म्हणजे हा इथे कधी बसेल आणि इथला तिकडे कधी बसेल, राजकारणाची जी संगीत खुर्ची झालेली आहे, इतकं गमतीदार, इतकं अनप्रेडिक्टेबल राजकारण याच्या आधी मी कधीही बघितलं नाही. इतकं अनप्रेडिक्टेबल की एका महिलेच्या संदर्भाने मला फोन केला जातोय आणि सांगितलं ते अहो त्यांना सभा द्यायची राहिलेली आहे. अच्छा हो का, बरं बरं बरं. आणि इतकेच सांगितलं जातं अहो नाही 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 त्या तर भाजपकडे आता गेलेल्या आहेत. अरे च्छा हो का, बरं बरं बरं. आणि मग अहो नाही 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 माझं चुकलं, सकाळी त्यांनी काँग्रेसकडे प्रवेश केलाय बरं का, आता त्या आपल्याकडेच असतील. हे जे आहे हे गमतीदार आहे. अशा काळात कोणत्या पक्षाविरुद्ध लढणार, कोणत्या पक्षाच्या विरोधात लढत आहे. कारण पक्ष जर म्हणाला आपण, आता मला सांगा की ह्यांनी सतत म्हटलं की तुम्ही हिंदुत्ववादी नाहीत कारण तुम्ही काँग्रेससोबत जात आहे. काँग्रेससोबत गेल्याने जर हिंदुत्व धोक्यात येत असेल तर भाजपा अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत गेली तेव्हा हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं. हिंदुत्व धोक्यात जर इतक्या अशा गोष्टींनी येत असेल तर आता अकोला अकोटमध्ये MIM सोबत भाजपची युती, हे परमेश्वरा आम्ही आता कुणाकडे बघावे. MIMची आणि भाजपची जर युती होत असेल तर भाजपच्या भक्तुल्यांनी आता कुठे जीव द्यावा. हे किती वाईट आहे. जे कोणी भाजपचे समर्थक असतील ते कसं समर्थन करतील या गोष्टीचं. त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष म्हणून, व्यक्ती म्हणून लढण्यापेक्षा मूल्याधिष्ठित राजकारण पुढे नेत मूल्यहीनतेच्या विरोधात लढलं पाहिजे. ते जास्त गरजेचं आहे. कारण मी पुन्हा सांगते सर, भाजपमध्ये सगळेच वाईट आहेत का, मला नाही वाटत असं. अहो भाजपमधल्या सुषमा स्वराज यांना बघत बघत आम्ही मोठे झालो. प्रमोद महाजन साहेबांची आम्ही भाषणं ऐकली. अटलजींच्या कविता आम्हाला प्रेरणा देणाऱ्या होत्या. माझा आणि संघाचा विचार वेगळा असेल, आम्ही 2 वेगळ्या ध्रुवावरची माणसं आहोत. पण ही गोष्ट नाकारता येणार नाही की मुंग्या जसा छोट्या छोटे कण एकत्रित करून वारुळ तयार करतात, तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सत्तेचं वारुळ उभं केलं.
पण वारुळाचा गुणधर्म असा आहे की वारुळ जरी मुंग्या बांधत असल्या तरी एकदा का वारुळ तयार झालं की त्यात राहण्याचं भाग्य मात्र मुंग्यांना लाभत नाही. त्यात राहायला विषारी नाग येतात. RSSच्या स्वयंसेवकांनी सत्तेचं वारुळ बांधलं, पण त्या वारुळामध्ये काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे सगळीकडून भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुंड, तडीपार सगळ्या प्रकारचे नाग तिथे आले. आता काय पक्षाचं नाव घ्यायचं सर? आता भाजपाला भाजपा म्हणावं की काँग्रेस जनता पार्टी म्हणावं, काँग्रेसयुक्त जनता पार्टी म्हणावं, काय म्हणावं त्यांना? ते काँग्रेस मुक्त करणार होते, पण ते आता काँग्रेस युक्त झालेले आहेत. अशा काळामध्ये मला वाटतं की मूल्याधिष्ठित राजकारणाचा लढा मूल्यहीनतेच्या विरोधातला आहे. तो जास्त महत्त्वाचा आहे. कदाचित भाजपमधले लोक हे म्हणणं खुलेपणाने किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मान्य करणार नाहीत, पण लोकसत्ताची ही मुलाखत बघताना अंतर्मुख होऊन ते एकट्यामध्ये हे नक्कीच मान्य करतील की भाजप अशी नव्हती. महाराष्ट्रातली भाजपा आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण नासवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे, आणि फार जबाबदारीने. यातला एकच मुद्दा, आता तुम्ही वारुळाचा जी. उल्लेख केला. जी 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 आणि हा फार असा जिव्हारी लागणारा आहे सर. तुम्ही स्वतः शिक्षिका राहिलेला जी आहात. जी जी आपण एकमेकांकडनं शिकलं पाहिजे. शिक्षक असं नाही अगदी. सांगतात पीअर लर्निंगचा भाग म्हणून. अगदी सर. तर भाजपची जी सत्तेची आकांक्षा आहे, तर त्याच्याकडे सत्तेची आकांक्षा म्हणून न बघता विजयासाठीची आकांक्षा असं म्हणून जर बघितलं तर भाजप ही एकेकाळी तुमच्याच याच्यात म्हणजे तुमच्याच भूमिकेत होती. त्यांनी बराच काळ संघर्ष केला जेव्हा काँग्रेस सत्तेत होती. आता ती परिस्थिती तुमच्यावर आहे. तर ती सत्तेची आकांक्षा किंवा ती विजयाची आकांक्षा ठेवण्यात ती शिकण्यासारखी आहे असं तुम्हाला विरोधी पक्षात राहून वाटतं का? सर, भाजप जोपर्यंत बघा 66ची शिवसेना मला आवडायची, त्याच्यानंतर जी शिवसेना भाजपसोबत गेली ना त्या शिवसेनेवर मी स्वतः टीका केलेली आहे. ज्या दिवशी शिवसेना भाजपच्या सावलीतनं बाहेर पडून वेगळी झाली त्यानंतर पुन्हा मी शिवसेनेला जोडली गेले. हा एक भाग. विजय कुणाला नको असतो? राजकारण म्हणतातच कशाला? सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे राजकारण अशी त्याची व्याख्या केली जाते. त्यामुळे सत्ता प्रत्येकाला हवी असते, विजय प्रत्येकाला हवा असतो, पण विजयासाठी वाटेल ते असं नाही. मला असं वाटतं की अटलजींचं कोट फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अटलजींचं सरकार एका मताने पडतं आणि अटलजी सांगता आहेत की मंडी सजी हुई थी, बाजार लगा हुआ था, हर शख्स बिकने को तैयार था, पर हमने खरीदना उचित नहीं समझा, क्योंकि सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, पर यह लोकतंत्र बचना चाहिए. ती भाजपा जी सत्तेसाठी वाटेल ते करत नव्हती, ती भाजपा कुठे? आणि सत्तेसाठी यमायम सोबत बसणारी भाजपा कुठे? तर ह्या पद्धतीची सत्ता दादा मला खरंच नको. मी तुम्हाला सांगते, उद्याला जर माझा पक्ष जरी म्हटला ना, कधी माझा पक्ष म्हणणार नाही, पण मी एक सांगते की असं कधी काही झालं तर सुषमा अंधारे त्या क्षणी बाहेर असेल. याचा अर्थ सुषमा अंधारे बाहेर असून वेगळ्या पक्षात जाईल असं अजिबात नाही. मला तर आत्ता तसं वाटतंय की नको यार, काहीच नको करायला. आपली शिक्षकी पेशा बरा आहे, आपण आपलं लेकरं शिकवूया. हे आपले बस की बात ही नाही. म्हणजे खोटं पण बोलायला एक मर्यादा असते हो. जिभा झिजून जात असतील, अशी घासून जात असेल पूर्ण जीभ, काही शिल्लक राहत नसेल. 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा तुम्ही आरोप करता आणि नंतर तुम्ही गप्प बसता. तुम्ही हसन मुश्रीफकडे हातोडा घेऊन जाता, नंतर गप्प बसता. ते आर्यन खान, शाहरुख खानचं पोरगं, 13 ग्रॅम चरस त्याच्याकडे सापडतं, त्याची मीडिया ट्रायल करता, त्याची पत्रकार परिषद घेता, त्याला तुम्ही जेलमध्ये पाठवता. प्रांजल खेवलकर एका घरगुती पार्टीला तुम्ही रेव पार्टी ठरवता, त्याची मीडिया ट्रायल करता, त्याची पत्रकार परिषद घेता. बरं, नार्कोटिक्सने पत्रकार परिषद घ्यायची असताना एक कारण नसताना एक बाई चमकोगिरी करत मध्ये जाते, तीही पत्रकार परिषद घेते. आणि हे एवढं सगळं 13 ग्रॅम चरस, 13 ग्रॅम. पण त्याच ठिकाणी 115 कोटीचं ड्रग्ज सापडतं आणि कोणी काहीच बोलत नाही. म्हणजे ट्रीट कसं केलं जातं, सत्ताधाऱ्यांना ट्रीट कसं केलं जातं आणि विरोधकांना ट्रीट कसं केलं जातं. आणि एवढ्या सगळ्यातनं आपण आपला लढा अजिबात डिमॉरलाइज न होऊ देता, आपलं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेत उभं राहणं
आणि जेव्हा की लिक्विडिटी नाही आहे, म्हणजे भाजप हुशार होती, आधी नोटबंदी केली आणि असलेला सगळा पहिल्या सत्ताधाऱ्यांकडचा सगळा पैसा काढून घेतला आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला वाटते लढा उभा करणं हे फार महत्त्वाचं. पण मी गावाकडची आहे आणि आम्हाला गावाकडच्या सगळ्या पोरींना एक संस्कार दिला जातो की महालातला संसार तर कोणीही करून दाखवेल, मजा तेव्हा आहे जेव्हा झोपडीचा महाल करू. त्यामुळे ठीक आहे की आत्ता आमच्याकडे सत्ता नसेल, पण मला याचं समाधान आहे की मी रात्रीला शांतपणे झोपू शकते. मला समाधान आहे की मी या मूल्यहीनतेच्या अत्यंत हिणकस जीवघेण्या स्पर्धेचा भाग नाही आहे. आणि राहिला प्रश्न की काय तुम्हाला विजय मिळेल का नाही मिळेल का, तर विजय मिळेल का नाही माहीत नाही सर, कारण अशा टॅक्टिस केल्यावर त्या टॅक्टिस तुम्ही करू शकणार नाही. पण हां, माणूस म्हणून आम्ही केव्हाही सरस असू हे जास्त महत्त्वाचं आहे. आता लोकशाही आपण म्हणतो की सरकार जास्त कलेक्टिव्ह असं, विरोधक आक्रमक असावे, तर इथं आता उलट दिसतं की सरकार आक्रमक आहे, विरोधी तुम्ही भाबडे होते मगाशी तू स्वतःहून म्हटलं. नाही पुणे पुण्याचं जरा वेगळं सांगेन मी. हा, पुण्यातलं राजकारण हे जरा हितसंबंधाने भरलेलं राजकारण आहे का असं वाटायला लागतं मला. त्याच संदर्भाने आहे की सत्ताधारी जेवढे आक्रमक आहेत, म्हणजे फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात असताना जेवढे आक्रमक होते त्याच्यापेक्षा जास्त सत्तेत असताना ते आहेत, तर ती आक्रमकता विरोधी पक्षांची कमी पडते का? नाही, मला वाटतं त्याच्या आधीचं एक वाक्याचे मी विरोधी पक्ष नेते की काय असं वाटतं. त्याच्या आधीचं जे मी वाक्य उच्चारलं होतं ना की आमचा लढा डिमोरलाइज होणार नाही, कुठे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचं असतं. तर लढा डिमोरलाइज करण्याचे खूप प्रयत्न केले जातात एक. आणि फडणवीसांचं जर म्हणाल तर फडणवीस आक्रमक नाही आहेत. एक तर फडणवीसांचा अति आत्मविश्वास जरा जास्त वाढला आहे. आत्मविश्वास येतो ना की साला इतक्या वर्षाचा काँग्रेसचा मुख्यमंत्री असलेला अशोक चव्हाण आता माझ्याकडे येऊन जी जी करतोय, राधाकृष्ण विखे पाटील माझ्याकडे अक्षरशः पाणी भरायला तयार झाले, तर आत्मविश्वास वाढतो. तो फाजील आत्मविश्वास त्यांचा जास्त वाढलेला आहे, त्यामुळे त्यांचा आवाज वाढलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की सिग्मंड फ्राईड असं सांगतो की एखादा माणूस खूप जास्त हिंसक कधी होतो, जेव्हा तो आतनं खूप जास्त असुरक्षित असतो. फडणवीस स्वतःला आत्ता प्रचंड असुरक्षित समजतात, कारण फडणवीसांना माहीत आहे आत्ता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जो कोल्ड वॉर चालू आहे तोही असुरक्षिततेच्या पोटीत चालू आहे. ज्या पद्धतीने अमित शहा यांनी शिंदेंना एक जास्तीची स्पेस दिलेली आहे ती फडणवीसांना कधीही पटणारी नाहीये. पृथ्वीराज बाबांचं नेमक्या वेळेला येणारं विधान आणि त्या विधानानंतरची होणारी उथलपुथल, मला वाटते ज्याला राजकीय जाण आहे त्याला हे सगळे गिमिक्स आणि या सगळ्या गोष्टी निश्चितपणे कळत असतील. त्यामुळे फडणवीस आक्रमक वगैरे अजिबात नाही आहेत. फडणवीसांचं आत्ताचं जे बोलणं आहे ना त्याला आक्रमकता म्हणण्यापेक्षा एक तर आक्रस्ताळेपणा म्हणावा लागेल किंवा खोटं बोल पण रेटून बोल या न्यायाचं त्यांना म्हणावं लागेल. एक वेगळा प्रश्न. जी. जेव्हा पहिल्यांदा कळालं की आपण मनसेसोबत युती करतो तर त्यावेळेला म्हणजे काय फिलिंग होती की म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये होता का युतीच्या? म्हणजे जेव्हा महाराष्ट्राला कळालं तेव्हा तुम्हाला कळालं की त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही होता? आणि यावर जोडून आणखी एक प्रश्न असा की पूर्वी राज ठाकरे असं म्हणाले होते की आम्हाला बडवे बाळासाहेबांपर्यंत पोहोचू देत नाहीत. आता त्यांच्याच पक्षातल्या नेत्यावरती तो बडवे असल्याचा आरोप आजच 20 वर्षांनी तो शब्द आला, बडवे. मला असं वाटतं की मी चळवळीतनं आलेली आहे आणि मी मिशनरी कार्यकर्ता आहे. सत्ता पद ही गोष्ट माझ्यासाठी फार मॅटर करत नाही. मी ज्या विचारांच्यासाठी लढते तो संविधानिक चौकटीचा विचार माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. हे करत असताना ना मिशनरी लोकांना काही गोष्टी ज्या शिकवल्या जातात त्याच्यात ही एक गोष्ट असते की तुम्ही फार इमोशनल वगैरे व्हायचं नाही, तुम्हाला जरा प्रॅक्टिकली थोडंसं माहिती असलं पाहिजे. याचा अर्थ काय की मी सैनिक आहे, मी राजपुत्र नाही. सैनिकाचा धर्म लढणे आहे. धोरण मी ठरवायचं नाहीये. जे धोरण ठरवलंय केडरचा अर्थच हा असतो की इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. एकदा लीडरने ऑर्डर केली, काय ज्या तुमच्या शंका कुशंका जे काही असेल ते 4 भिंतीच्या आत एकदा डिस्कस करायचं. एकदा तुम्ही बाहेर आलात
की मग जी लाईन ठरलेली आहे त्या लाईनवर तुम्ही चालायचं, हे एक महत्त्वाचं. दुसरं असं की माझं आणि मनसे प्रमुखांचं वैयक्तिक असं काहीच भांडण नाही आहे. त्यांचा आणि माझा जो पहिला वाद होता, म्हणजे असं आहे का की मनसे प्रमुखांनी मला कुठेतरी तरी इलेक्शनमध्ये हरवले किंवा त्यांच्यामुळे माझी खुर्ची गेली किंवा माझ्यामुळे त्यांची खुर्ची गेली, असं काहीच नाही. नाशिकमध्ये मी अजिबात पक्षात नव्हते, कुठल्याही पक्षात नव्हते, आणि मी एक भाषण देत होते आणि भाषण देताना कलम 19 वरून एक वाद झाला आणि तिथे आमचाही झाला. याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच वाद नव्हता. भाजपसोबत माझं अजिबातच जमू शकत नाही आणि मनसेसोबत जमू शकतं. त्याचा साधा गुणात्मक फरक हा आहे की टीका आणि विश्वासघात यात फरक आहे. मनसेने माझ्यावर टीका केल्या, मी मनसेवर टीका केल्या, पण मनसेने आमचा विश्वासघात नाही केला. मनसेने आमचं चिन्ह पळवलं नाही, मनसेने आमचा पक्ष पळवला नाही. मनसेने स्वतःच्या कर्तृत्वाने जे काही आहे ते उभं केलं, जे असेल ते त्यांनी त्यांचं उभं केलं. त्यामुळे त्यांनी विश्वासघात केला नाही. आणि त्यामुळे ते एकत्र येताना मला काय वाटेल, मला काय वाटणार आहे, माझ्यासाठी आत्ता हे महत्त्वाचं आहे की अरे मला तर पुन्हा मर्यादा येत आहेत आणि मी खूप टाळते, खूप नावं टाळते मी बोलायला. अरे कितीतरी लोकांच्या सोबत जुळवून घेतलं ना राव आम्ही. ज्यांना ज्यांना भल्या भल्या लोकांना ज्यांना म्हटलं की हे अनप्रेडिक्टेबल आहेत, हे विश्वास ठेवण्यासारखे नाही आहेत, हे बदलू शकतात, हे भांडवलदारांच्या, हे प्रो कॅपिटलिस्ट आहेत, हे भांडवली व्यवस्थेचेच वाहक आहेत, अशांच्या सोबत सुद्धा जुळवून घेतलं ना. जेव्हा की मी भांडवली व्यवस्थेची विरोधक आहे, मी अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे, मी प्रो एस्टॅब्लिशमेंट विचार करणाऱ्यांपैकी नाही आहे, पण घेतलं ना जुळवून. का जुळवून घेतलं? तर भाजपसोबत लढता येईल म्हणून. मग मला असं वाटतंय की आत्ता महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता ही कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे. मराठी माणूस महत्त्वाचा आहे. राजकारणानंतर कुठेही काही होऊ शकतं असं काही नाही. आणि आता तुम्ही जर पाहताय तर चित्र आहे. एक प्रश्न आहे की 2007ला काँग्रेसला महापालिकेतून सत्तेवरून उतरवण्यासाठी एक नवीन समीकरण आलं, त्याला पुणे पॅटर्न असं नाव राजकारणात दिलं गेलं. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि त्यावेळेची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. आता समजा असं चित्र झालं की आज भाजपच्या विरोधात जरी वातावरण असलं आणि समजा त्यांना सत्तेच्या संदर्भात अशी परिस्थिती, असं चित्र निर्माण झालं, जरतरची जरी असली तरी असं चित्र निर्माण झालं की भाजपकडे अशी जागा आहे आणि दुसरीकडे काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांच्याकडची जागा आणि राष्ट्रवादी हे एकत्र झाले तर त्यात सत्ता म्हणजे बदल होऊ शकतो. तर तसा नवीन पॅटर्न जर करायचा वेळ जर हे सगळेच लोक एकत्रित बसणार असतील तर मग निवडणुका कशाला घ्यायच्या वगैरे, कशाला उठाठेवी करायच्या? तेव्हा गरज पडली तर असा नवीन पॅटर्न करण्याची वेळ आली तर तुम्ही. मला नाही वाटत की माझे पक्षप्रमुख या गोष्टीला तयार होतील. कारण आत्ता जे काही पुण्यात झालं त्यावरून त्यांची आत्ता काय नेमकी मानसिकता किंवा मनस्थिती झाली ती मला त्याची कल्पना आहे. त्यामुळे असं कुठलंही आपण सांगताय ती तिकडमबाजी, आणि त्या तिकडमबाजीला पक्षनेतृत्व तयार होणार नाही. तसं जर तिकडमबाजीला जर पक्षनेतृत्व तयार होणारं असतं सहजासहजी तर मग अजून एक चांगला पर्याय आपण वेगळा विचार करू शकलो असतो ना. तो चांगला पर्याय असं की जाऊ द्या, सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते, जाऊ दे, हे भाजप, राष्ट्रवादी सगळेच जाऊ देत, पुन्हा शिंदे पुन्हा ठाकरे एकत्र बसूया, बेस्ट आहे ना. पण ते जे आत्ता जे पक्ष नेतृत्व आहे त्या पक्ष नेतृत्वाचा एकूण स्वभाव, कार्यपद्धती आणि त्यांची काम करण्याचं, त्यांची हातोटी आणि त्यांची विचार करण्याची पद्धत हे जर सगळं बघितलं तर मला नाही वाटत की फडणवीसांच्या त्या आसुरी सत्ताकांक्षेला ते बळ देतील. ते फडणवीस शिंदेना जितके चेक देत आहेत सारखे, ते फक्त आता तुम्ही उद्धृत केलेलं विधान सूचक संदेश समजायचा का? नाही, अरे 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 हे असं असतं तुम्हा पत्रकार लोकांचं. आता तुम्ही बोललात म्हणून म्हणजे काय म्हणतात त्याला, वादे वादे जायते तत्वबोधा, तसा तो तत्वबोध झाल्यासारखं ते मी मांडलं. परंतु फडणवीस कायम शिंदेंना चेक देतात
हे पत्रकारांनीही मान्य करणं हेही नसे थोडके की फडणवीस शिंदेंना चेक देत आहेत, किंबहुना फडणवीस एकाच वेळेला शिंदे आणि अजित पवार दोघांनाही चेक देत आहेत. असं म्हटलं जातं असं नाही नाही नाही, असं दुरुस्त करतायत, संपादक दुरुस्त करतायत तुम्हाला, तर हरकत नाही. पण हे तर खरंच आहे ना की असं काही आहे का की भाजपच्या एकही चूक नाही आणि सगळ्या चुका यांच्याच आहेत. म्हणजे बघा की नेमकं पार्थ पवारच्या जमिनीचा घोटाळा बाहेर येतो, अगदी त्याच वेळेला अजितदादांना वारंवार अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जातात, त्यांच्याच पक्षाच्या लोकांवरती कारवाया होतात. अगदी सत्तेला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी पहिली धनंजय मुंडेची विकेट जाते, मग माणिक कोकाटेची विकेट जाते. इकडे शिंदेंच्यामध्ये संदीपान भुमरेचं जमीन प्रकरण बाहेर येतं, संजय शिरसाटची SITची चौकशी लागते, नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी लागते, डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे असायला हवेत, पण त्याच्यामध्येही नेमकं शिंदेंना वगळून ती कमिटी बनवली जाते. OSD नेमण्याचा अधिकारही दोघांना ठेवला जात नाही, गुळाचे गणपती म्हणून DCMs बसवले जातात. हे जर सगळं बघितलं तर अमित शहानी जे सांगितलं की 2029 के चुनाव में हमें किसी के भी सहारे की कोई जरूरत नहीं पडेगी, मला वाटते त्या दिशेने भाजपने त्यांची वाटचाल सुरू केलेली आहे. आणि हे सत्य शिंदे आणि दादा या दोघांनाही फार पुरतं उमगलेलं आहे. पण खडकाखाली हात असतील तर उमगून तरी काय करतील? 70,000 कोटीचा जो वरवंटा छातीवर ठेवलेला आहे, तो वरवंटात जर बाजूला सरकणार नसेल तर कितीही काहीही कळलं आणि साक्षात्कार झाला तरी उपयोग काय?